मागतो मी माफी बस. एक मिनिट, आता माझी माफी मागा. अरे तुमचं काय आता? मागतो हा शब्द आहे मराठीत. मागतो मागतो माफी माफी मागतो तुमची. मागतो माफी मी तुमची. बस सुरू करा सुरू. धन्यवाद. हा. माझा मुद्दा एवढाच हा, आहे हा. की 5-6 तासात मुलं इंग्रजी शिकत नाही, भाषा शिकत नाही, फक्त पोपटपंची करायला शिकतात बस. असं का? बर. आणि त्याला काही अर्थ नाहीये. नाही? आणि मुळात माझं हे म्हणणं आहे की फाडफाड इंग्रजी बोलता आलं म्हणजे मुलगा पुढे जाऊन साहेब होतो, हा भ्रम आहे, तो डोक्यातून काढून टाका. कारण असं असतं ना, हा हा. तर मराठी शाळेत शिकलेले आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी लिहिलेली पुस्तकं जगात कित्येक देशांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलीच गेली नसती. वा, क्या बात आहे. खरंय. अहो काय नाहीये आपल्या मराठी भाषेत जे त्या इंग्रजी भाषेत आहे. हा, आज प्रत्येक इंग्रजी शब्दाला मराठीत प्रतिशब्द आहे की नाही सांगा मला. आहे? हा? कसं एक मिनिट, नाही, एक मिनिट. आता मला बोलायचं आहे याच्यावर. बर, बर. हा, बोला. आजही आपण टेबल, शर्ट पॅन्ट, रेल्वे, सिग्नल, मोबाईल हे शब्द मराठीत वापरतो की नाही? तुम्ही वापरत असाल, मी नाही वापरत. नाही? आणि वापरू नये, कारण याला मराठीत प्रतिशब्द आहेत. का म्हणायचं शर्ट पॅन्ट? म्हणतात लोक. नाही म्हणायचं, नका म्हणू. सदरा विजार हे शब्द आहेत ना, मग म्हणा ना. तुम्ही म्हणता असं? हो मी म्हणतो, आणि तुम्हीही म्हणा. ज्यांना मराठी भाषेवर प्रेम आहे ना त्यांनी वापरा हे शब्द, कारण आहेत ते. रेल्वे त्याला काय? अहो रेल्वेला आगगाडी हा शब्द अरे, आहे. आगगाडी, हा. लहानपणापासून ऐकतो ना आपण, झुकू 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 अगीन गाडी, मग म्हणा ना आगगाडी. सिग्नल बद्दल सांगा. सिग्नल. रेल्वे सिग्नलला देखील मराठीत प्रतिशब्द आहे. सांगा. अग्निरथ गमनागमन दर्शक लाल निलपित लोह पट्टिका असं म्हणतात त्याला. म्हणा तुम्ही. वन सेक.